श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज 8 सप्टेंबर अर्थात वर्ल्ड फिजिओथेरपी डे आणि या दिनाच्या निमित्तानं कंबरदुखी भीतीतून जागरूकतेकडे या विशेष कार्यक्रमात मी राजेंद्र दळेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमात आज आपण प्राध्यापक डॉक्टर वैभवी वाळिंबे यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर वैभवी या असिस्टंट प्रोफेसर मस्क्युलोस्केलेटल डिपार्टमेंट ऑफ फिजिओथेरपी, एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी, छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. डॉक्टर वैभवी, आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोते हो नमस्कार. पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ह्या वर्षीची जी थीम आहे फिजिओथेरपी दिनाची, या थीम बद्दल आम्हाला काय सांगाल? यावर्षी वर्ल्ड फिजिओथेरपी डे याची थीम लो बॅक पेन अँड इट्स फिजिओथेरपी मॅनेजमेंट अँड प्रिव्हेन्शन अशी आहे. कंबरदुखी ही जागतिक स्तरावर आर्थिक आणि सामाजिक असा दोन्ही प्रकारचा भार होते आहे आणि आयुष्याची गुणवत्ता कमी करणारा घटक लो बॅक पेन ह्या कंडिशनकडे सध्या बघितलं जातंय. डॉक्टर वैभवी, कंबरदुखीबद्दलचे देखील बऱ्यापैकी गैरसमज आहेत, याबद्दल काय सांगाल? पहिला सगळ्यात महत्वाचा गैरसमज की कंबर दुखायला लागली की खाली वाकणं पूर्णपणे बंद करणं आणि वजन न उचलणं. आपल्याला कुठेतरी स्लीप डिस्क ही एक टर्म प्रचलित झालेली आहे, पण त्याचा अर्थ अजून सगळ्यांना माहिती नाहीये. स्लीप डिस्कची भीती लोकांच्या मनात इतकी आहे की लोक खाली वाकणं आणि वजन उचलणं पूर्णपणे बंद करतात, पण तसं योग्य नाहीये. कुठलीही हालचाल ही त्यात योग्य ते बदल करून ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. डॉक्टर, रुग्ण एक्सरे किंवा MRI ह्या तपासण्या करतात आणि त्यांना वाटतं की ह्या तपासण्या केल्या की आपल्याला नेमका आजार काय आहे हे लक्षात येईल. हे कितपत बरोबर आहे? काही कंडिशन्स अशा आहेत की जिथे आपल्याला एक्सरे आणि MRI यांची निश्चितच मदत निदानासाठी होऊ शकते, पण ह्या पद्धतींवरचा जो अवलंबित्व आहे ते कमी व्हायला पाहिजे. कारण जर आपण बघितलं की ज्या रुग्णाचा एक्सरे आणि MRI मध्ये आपल्याला काही फाइंडिंग्स दिसत असतील तर त्यांचे सिम्पटम्स हे तितके सिव्हिअर असतीलच असं नाहीये. आणि काही लोकांमध्ये ज्यांना काहीही सिम्पटम्स नाहीयेत, पण आपण इनकेस त्यांचे जर एक्सरे किंवा MRI हे इन्व्हेस्टिगेशन्स केले तर त्यामध्ये आपल्याला निश्चितपणे काही सिम्पटम्स दिसू शकतात. त्यामुळे ह्या दोन इन्व्हेस्टिगेशन्सवर जे निष्कर्ष दिसतात त्याने घाबरून जाण्याची गरज नाहीये. म्हणजे काही वेळा आम्ही हाही अनुभव घेतला आहे की रुग्ण आम्हाला स्वतः विचारतात की आम्ही एक्सरे किंवा MRI करून घेऊ का. तर मला इथे हे थोडंसं सांगायला आवडेल की एक्सरे आणि MRI याची गरज जेव्हा असेल तेव्हा ते निश्चितपणे करायला हवेत, पण सरसकट सगळ्या रुग्णांना याची गरज नसते. डॉक्टर वैभवी वाळिंबे, कमरेसाठीचा किंवा इतर जे पट्टे असतात डॉक्टरांनी सुचवलेले असतात, हे पट्टे भरपूर वेळ आणि वारंवार वापरण्याचं प्रमाण फार मोठं आहे. त्यांना असं वाटतं की यानं आपलं दुखणं जे आहे ते कमी होईल. खरं आहे का? ह्या कमरेच्या बेल्टला लंबर कॉर्सेट असं म्हणतात. काही कंडिशन्समध्ये कमरेतले मणके हे तेवढे स्टेबल नाहीयेत. अशा रुग्णांना ह्या बेल्टची गरज नक्कीच आहे, पण हा बेल्ट 24 तास वापरणं हे बरोबर नाहीये. कारण हे वापरल्यामुळे स्नायूंना बाहेरून जो सपोर्ट मिळतो त्याची त्यांना सवय लागते. त्याच्यामुळे ते ऍक्टिव्हली आपल्या मणक्यांना सपोर्ट करणं हळूहळू कमी करतात. काही लोकांना निश्चितच याची गरज आहे, पण हा 24 तास वापरण्याची गरज फार कमी रुग्णांना असते आणि ह्याबद्दलचा निर्णय फिजिओथेरपिस्ट आणि ऑर्थोपेडिक डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात. डॉक्टर वैभवी, कंबरदुखी कमी झाली पाहिजे यासाठी एक तज्ज्ञ म्हणून आपण काय उपाय सुचवता? कंबरदुखी तर आहेच, पण इतर कुठल्याही शारीरिक वेदनेला घाबरून न जाता त्या वेदनेबद्दल आपण जास्तीत जास्त जाणून घेतलं पाहिजे. आणि वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ फिजिओथेरपीने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करणं याला प्राधान्य दिलेलं आहे. याचाच अर्थ कुठेतरी कंबरदुखीबद्दल जागरूकता कमी आहे. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, कुठल्याच हालचाली या पूर्णपणे बंद करणं हे योग्य नाहीये. तुम्ही डॉक्टरांना विचारा की मी सेम प्रकारची हालचाल मी किती वेगळ्या पद्धतीने करू म्हणजे माझ्या कमरेवरचा ताण कमी होईल, हे आपण करू शकतो. तिसरी गोष्ट, व्यायामाला आपल्या आयुष्याचा भाग करणं हे अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर वैभवी, एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपीमध्ये काय उपाययोजना केल्या जातात, काय सांगाल? सध्या आपण एमजीएमच्या मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी या विभागात रिंकल मलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पेन एज्युकेशन ही नवीन संकल्पना सुरू केली आहे. यात आपण सर्वप्रथम कंबरदुखीच्या रुग्णांना त्यांच्या वेदनेबद्दल पूर्णपणे जागरूक करतो. यानंतर आपले उपचार हे रुग्णकेंद्रित पद्धतीने पुढे जातात. प्रत्येक रुग्णाच्या गरजा आणि त्याच्या स्नायूंची असलेली क्षमता ह्यानुसार आपण व्यायाम डिझाईन करून हे सुपरवाइज्ड एक्सरसाइजेस रुग्णांकडून करून घेतो. दैनंदिन आयुष्यात करण्याचे काही बदल, ज्याला आपण अर्गोनॉमिक मॉडिफिकेशन्स म्हणतो, अशा पद्धतीने संपूर्ण रुग्णकेंद्रित उपचार पद्धती आपली सुरू होते. डॉक्टर वैभवी, आमच्या फिजिओथेरपी दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या श्रोत्यांना महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना राजेंद्र दळेकर. संपर्क 9922 98 96 83.